लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सरकारने महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी 2 सूचना जारी केल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची सूचना फॉर्म संदर्भात आहे. लाडक्या बहिणींच्या फॉर्मचा स्टेटस जर असा असेल तरच त्यांना लाडकी बहीण योजनेचे इथून पुढचे हप्ते हे येणार आहेत. म्हणजेच 6वा हप्ता इथून पुढे जे 2100 रुपयाचे हप्ते येणार आहेत मंथली ते येणार आहेत असे सरकारने सांगितले आहे. त्याचबरोबर दुसरी एक सूचना जारी केली आहे, ती सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तसेच 6वा हप्ता कधी मिळणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर अजूनही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच राज्यपालांकडे आपला राजीनामा हा दिला. परंतु नवीन मुख्यमंत्री स्थापित होईपर्यंत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हेच आपल्या राज्याचा राज्यकारभार हे सांभाळणार आहेत. परंतु मुख्यमंत्री हा महायुती सरकारमधलाच होणार आहे हे मात्र फिक्स. आणि महायुती सरकारनेच या अगोदर विधानसभा निवडणुका व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं की आम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पुढे चालूच ठेवू आणि हप्त्याची रक्कम सुद्धा आम्ही वाढवू असे सांगितले होते. त्यामुळे इथून पुढे जरी नवीन सरकार स्थापन झालं तरी महायुती सरकारच स्थापन होणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कुठेही बंद होणार नाही. त्याचे मंथली हप्ता हा चालूच राहणार आहे. तो वाढवून 2100 रुपये हा करण्यात आलेला आहे. तर हा हप्ता कधी पडणार आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पुढे पाहणारच आहोत. परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे तुमच्या फॉर्मचा जर स्टेटस असा असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येणार आहेत. तर तुम्हाला मी आता लाईव्ह दाखवणार आहे प्रूफ सहित की तुम्हाला तुमच्या फॉर्मचा स्टेटस कसा असायला हवा तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत. बघा आता इथे दिले आहे वरती संजय गांधी निराधार योजना. ही एक योजना आहे सरकारची. संजय गांधी निराधार योजनेमध्ये ज्या महिला पात्र असणार आहेत त्याचा जो फॉर्मचा स्टेटस आहे तो यस म्हणून दाखवला जाणार आहे आणि ज्या महिला पात्र नसणार आहेत त्या महिलांचा स्टेटस हा नो म्हणून दाखवणार आहे. म्हणजे याआधी संजय गांधी निराधार योजनेचा ज्या महिला लाभ घेत आहेत त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाही आणि त्या ठिकाणी फॉर्मचा स्टेटस हा यस येणार आहे. जर तुमच्या फॉर्मचा स्टेटस यस असेल संजय गांधी निराधार योजनेच्या खाली तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार नाहीत. आणि जर फॉर्मचा तुमचा स्टेटस संजय गांधी निराधार योजनेच्या खाली जर तुमचा फॉर्मचा स्टेटस हा नो असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे वाढवून मिळाले 2100 रुपयाची रक्कम इथून पुढे हे मिळतच राहणार आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे महायुती सरकारने या अगोदर सांगितले होते की आम्ही लाडकी बहीण योजनेचे आमचे सरकार आल्यानंतर रक्कम वाढवू. त्याचप्रमाणे त्यांनी ही रक्कम वाढवली आहे. 2100 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे 2100 रुपये करण्यात आलेले आहेत. 1500 वरून 2100 रुपये करण्यात हे आलेले आहेत. त्यामुळे जर तुमचा फॉर्मचा स्टेटस जर यस असेल तर तुम्हाला हे 2100 रुपये इथून पुढे मिळणार नाहीत. याच्या मागे मिळाले असतील परंतु या वेळेस सरकारने खूप स्क्रुटिनी पद्धतीने फॉर्म चेक केले आहेत आणि ही एक पद्धत वापरली आहे की संजय गांधी निराधार योजनेची ज्या महिलांनी लाभ घेतला आहे त्या महिलांना अजिबातच लाडक्या बहीण योजनेचे इथून पुढचे हप्ते द्यायचे नाहीत हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन जो तुमचा जिथे फॉर्म भरला आहे ज्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरला आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जावा. त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर लॉग इन करा. तेथे तुम्ही जे जे फॉर्म भरले आहे ते फॉर्म येतील. त्या फॉर्मच्या पुढे अप्रूव्हल आहे का बघा. अप्रूव्हल असेल तर पुढे जाऊन पहा संजय गांधी निराधार योजना एक कॉलम आहे. या योजनेचा कॉलम आहे त्याच्यामध्ये यस आहे किंवा नो आहे. जर यस असेल तर तुम्हाला इथून पुढे पैसे येणार नाहीत. जर नो असेल तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे रेग्युलर येणार आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हा फॉर्मचा स्टेटस चेक करता आला नाही तर तुम्ही जिथे फॉर्म भरला आहे मग काही महिलांनी अंगणवाडी सेविका असेल किंवा सेतू कार्यालयात असेल इथे फॉर्म जिथे भरला आहे तिथे जावा. त्यांच्याकडून तुम्ही तुमचा फॉर्मचा स्टेटस एकदा चेक करून घ्या. म्हणजे तुम्हाला कन्फर्म होईल की इथून पुढची लाडकी बहीण योजनेचे तुमचे जे हप्ते आहेत ते येणार आहेत
किंवा नाहीत। त्यानंतर सर्वात महत्त्वाची दुसरी सूचना जारी केली आहे की तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे का पहा। सर्व महिलांनी तुमचा DBT पुन्हा एकदा ॲक्टिव्ह आहे का पहा। बऱ्याच महिलांचा प्रॉब्लेम आहे, DBT इनॲक्टिव्ह आहे, त्यामुळे बऱ्याच महिलांचे पैसे येण्यास हे अडथळे येत आहेत। त्यामुळे जर तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे का नाही हे ऑनलाईन तुम्ही पाहू शकता। ऑनलाईन ही DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही हे पाहू शकता तुम्ही। याचाही एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे की DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही ऑनलाईन कसा पाहायचा, त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला आहे। तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे किंवा नाही। DBTचा तुम्ही स्टेटस चेक करू शकता ऑनलाईन घरी बसून। जर तुमचा DBT ॲक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये इथून पुढचे सर्व लाडकी बहीण योजनेचे हप्ते हे पडणार आहेत 2100 रुपये प्रमाणे। ही दुसरी सूचना सरकारने जारी केली आहे। ह्या दोन सूचना महिलांसाठी महत्त्वाच्या जारी केल्या आहेत की ह्या दोन सूचनांची पूर्तता जर महिलांनी केली असेल तरच महिलांना इथून पुढचे सर्व हप्ते हे मिळणार आहेत। जर तुम्ही केले नसेल तर तुम्हाला इथून पुढचे हप्ते हे मिळणार नाहीत। त्यानंतर तिसरं म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे पैसे तर झालेच, परंतु अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे महिलांना जे 2500 रुपये आहेत हे मिळण्यासाठी सुद्धा सरकारने एक काम करून घेणे हे महत्त्वाचे आहे म्हणून सांगितले आहे। त्याच्यामध्ये ते काम कोणते असणार आहे तर अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुम्हाला 2500 रुपये मिळवायचे असेल तर तुम्हाला KYC करणे हे खूप महत्त्वाचे आहे। आता तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही KYC केले आहे, परंतु लाडकी बहीण योजनेअंतर्गत केलेली KYC आणि याचा काही संबंध नाही। यासाठी तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन ही KYC करावी लागणार आहे। कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही बँकेत KYC केलीच असेल, परंतु तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन हे अन्नपूर्णा योजनेसाठी KYC ही करावी लागणार आहे। त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आहे आणि मोबाईल घेऊन तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीमध्ये तुम्ही कोणत्या कंपनीचा गॅस घेतला आहे त्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्ही तेथे जाऊन तुमची KYC करायचं आहे म्हणून सांगा। आणि तुम्हाला आधार कार्ड KYC साठी लागतंच, परंतु मोबाईल लागतो, तेव्हा तुम्हाला एक OTP येणार आहे। त्यासाठी तुम्हाला मोबाईल हा महत्त्वाचा आहे, त्यासाठी तुम्हाला मोबाईल लागणार आहे। तुम्ही आधार कार्ड आणि मोबाईल घेऊन जावा आणि तुमचा KYC करून घ्या, तरच तुम्हाला अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे 2500 सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता हे सर्व पैसे लाडकी बहीण योजना आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे कधी जमा होणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर नवीन सरकार स्थापन होणार आहे आज किंवा उद्या। नवीन सरकार स्थापन झाल्यावर या महिन्याच्या अखेरीस किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणि अन्नपूर्णा योजनेअंतर्गत येणारे सर्व पैसे हे एकदम जमा होणार आहेत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबरचा 6वा हप्ता 2100 रुपये हा जमा होणार आहे। मैत्रिणींनो, हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या।